जर तुम्ही देखना पुतळा माझ्या बाबांचा बनवला, मुंडे साहेबांच्या त्या पुतळ्याचा हात पकडून पुढे रवले होते. आता मी कसं सांगू तुम्हाला की मला काय वाटतंय या दिवशी. माझ्या जीवनामध्ये मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी मी शपथ खाली होती की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही. आणि ही शपथ मी पदावर असेन नसेन, मी मंत्री असेन नसेन, मी आमदार असेन नसेन, मी या जीवनात असेन नसेन, तरी ही शपथ पूर्ण करणारी मुलगी म्हणून माझं नाव घेतलं जाईल, एवढीच साधी माझी इच्छा आहे. या देशामध्ये मोठे मोठे नेते झाले, प्रधानमंत्र्यापर्यंत झाले, स्वतः प्रधानमंत्री झाले, पण आपल्या वडिलांचं स्मारक बांधणारी मुलगी झाली नाही. पण मी ते बांधलं. गोविंदांना माहिती आपण किती तेव्हा चळवळ केली होती. एक वीट गोपीनाथ गडासाठी ऊस तोडणाऱ्या माणसांनी, माळाकोळीच्या या गरीब माणसांनी प्रत्येकाने एकाच विटेचा पैसा दिला, एकाच विटेचा, आणि भव्य गोपीनाथ गड उभा राहिला. पण ते स्मारक बांधण्याचं खरं कारण काय होतं, तर या स्मारकावर नतमस्तक होणारा, मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस, त्याला जायला ते ठिकाण आहे हक्काचा. त्याची मालक पंकजा मुंडे नाही, त्याची बालक मुंडे परिवारातला कोणी प्रीतम मुंडे नाही, यशस्वी मुंडे नाही, धनंजय मुंडे नाही, कोणी नाही आहे. त्या स्मारकाचे मालक तुम्ही. एकही रुपया मी ना सरकारचा घेतला ना कुणाचा घेतला, तुमच्या धर्माच्या एका विटेतून प्रत्येकाची एक वीट निर्माण करून ते स्मारक झालं. पण आज माळाकोळीच्या या स्मारकासमोर मला गोपीनाथ गड सुद्धा लहान वाटतोय. कारण एक कप झालं, 12 दिवस आपण सुखद पाळतो, 13वा करतो, गोड जेवण करतो, मग माणसाला आठवण राहत नाही. अशा जमान्यामध्ये 12 वर्ष एका नेत्याला जाऊन सुद्धा अजूनही त्याचं स्मारक उभं राहत आहे. बरं झालं या स्मारकाला 12 वर्ष झाली. बरं झाला. तुम्ही मला 12 वर्ष झाले, एक तप झाले, वाट बघावी लागली. अरे 12 वर्ष होऊनही अजूनही मुंडे साहेबांचा पुतळा उभा राहतोय, स्मारक उभा राहतोय. माझ्या कातड्याचे जोडे जरी मी केले ना आणि तुमच्या पायात घातले तरीही हे ऋण फिटणार नाही.